आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन सायकल वारी या बोधचिन्हाचं अनावरण रविवारी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या वतीने सायकल प्रेमीच्या गप्पा गोष्टी, सायकल बदल प्रशासनाची जबाबदारी, सायकल विषयी विविध चळवळी या सर्वांची माहिती देणारे पॉडकास्ट सिरीज सुरू केलाय। त्या पॉडकास्ट सिरीजचं नाव सायकल वारी असं ठेवण्यात आलंय। काल अनोख्या पद्धतीनं या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। सरनाईक म्हणाले की या फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी गेले 3 ते 4 वर्ष सातत्याने सायकलच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरण संवर्धन आणि समाज प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य केलंय। सायकल वारी हे केवळ एक बोधचिन्ह नाही, तर सायकल संस्कृतीला चालना देणारे प्रेरणादायी प्रतीक आहे। प्रज्ञा म्हात्रे यांनी संपूर्ण सायकल प्रेमी फाउंडेशन टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो। ठाणे शहरातील अनेक सायकल स्वार संस्थेने जोडले आहेत। शहरातच नव्हे तर लांब पल्ल्यासाठी हे सायकल स्वार एकत्र बाहेर पडतात। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झालेत। प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती देखील ही संस्था करते। जव्हारसारख्या ठिकाणी सायकल आणि शिक्षण यांना एकत्र आणणारा सायक्लोएज्यू हा उपक्रम ते राबवत आहेत। पालघरचा संपर्क प्रमुख म्हणून त्यांना या उपक्रमासाठी जे सहकार्य लागेल ते मी करेल असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। यावेळी संस्थेचे सचिव दीपेश दळवी, 70 वर्षीय दुर्गा गोरे, मीनाक्षी गायकवाड, अजय भोसले, अमोल कुलकर्णी, संभाजी गिरी, ज्ञानदेव जाधव, ऋषिराज टिल्लू, गिरीश चिलकेवार व इतर सायकल प्रेमी उपस्थित होते। प्रज्ञा म्हात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे जवळजवळ मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ असे सायकल स्वार 700च्या हून अधिक आहेत आणि प्रज्ञा म्हात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे जवळजवळ मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ असे सायकल स्वार अधिक आहेत आणि जनजागृती करण्यासाठी ही मंडळी ज्यावेळेस रस्त्यावर उतरत असतात आणि लांबचा प्रवास सुद्धा करत असतात। म्हणजे मला जी माहिती मिळाली ते 450-500 सायकल स्वार हे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जेव्हा फिरत असताना असतात। लहान मुलांचाही ते सराव करत असतात। अतिशय चांगली आणि म्हणजे राज्याला अभिमान वाटावी अशी ही घटना आहे आणि प्रामुख्यानं उद्देश फक्त जनजागृती हा आहे। आमच्या या ताई या ठिकाणी पोळ्या लाटण्याचं काम करतात, 70 वर्षाचे पण सायकलने कासारवडले म्हणजे घोडबंदर सारख्या ठिकाणी त्या लोकांच्या घरोघरी काम करायला जात असतात। काही सायकल स्वार हे मुंबईहून खास ठाण्याला येत असतात। हे प्रदूषण टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी हा जो उपक्रम त्यांचा आहे तो खूप स्तुत्य आहे। मला माहिती त्यांनी जी दिली त्यामध्ये प्रज्ञाताईंनी सांगितलं की जव्हारचे काही उपक्रम आम्ही घेतोय आणि त्यासाठी सुद्धा जे काही सहकार्य लागेल पालघर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांच्या ह्या कामामध्ये मी त्याचं एक सहकार्य म्हणून सोबत राहील आणि भविष्यामध्ये जे काही सहकार्य मदत राज्य शासनाच्या माध्यमातून असू द्या किंवा प्रताप सरनाईक म्हणून वैयक्तिक असू द्या ते सगळं मी त्यांना निश्चितपणे करेल। त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा आणि आता सदस्य झालेले हळूहळू पूर्ण ठाणेकरांना तुमच्या ह्या मोहिमेमध्ये सहभागी करून घ्या या शुभेच्छा देतो। आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे जे यूट्यूबला आपण पॉडकास्ट सुरू केलेलं आहे त्याचं लोगोचं उद्घाटन आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। या पॉडकास्टमध्ये जे सायकलिस्ट आहेत जे कधी कुणासमोर आले जगासमोर ते सायकलिस्ट म्हणून त्यांची ओळख निर्माण व्हावी आणि सायकलबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने या पॉडकास्टची आपण सुरुवात केलेली आहे। तर यामध्ये विविध क्षेत्रातील जे सायकलिस्ट आहेत जे घरगुती वापरासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या कामासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषण मुक्त जो आपलं राज्य आहे जे प्रदूषणामुळे जी हानी होते ती हानी टाळण्यासाठी आपण सायकल प्रतीची जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत किंवा सायकल त्यांच्या मुलाखती यातून दाखवणार आहोत। त्यातील एक आपल्या दुर्गा मावशी आहेत त्या 70 वर्षाच्या आहेत, त्यांचा पण पॉडकास्टनी सुरुवात केलेली आहे। अशाच विविध मान्यवर आहेत जे आता हे सायकलिस्ट दिसतात। आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा उद्दिष्ट हेच आहे की प्रदूषणमुक्त जे आपलं राज्य आहे आणि जास्तीत जास्त सायकल वापर नागरिकांनी करावी त्याच माध्यमातून पॉडकास्टची सुरुवात केलेली आहे। त्याच माध्यमातून आपल्या ज्या सायकल प्रेमी जमलेले आहेत आपण बघू शकता आणि अशीच विविध सामाजिक कार्यसुद्धा आपल्या फाउंडेशनतर्फे करण्यात येतात। त्याचाच एक भाग आपण पुढच्या महिन्यात सायक्लोएज्यू म्हणून करत आहोत। त्या माध्यमातून विविध जे गरजू विद्यार्थी असतात ज्यांना सायकल वापरामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक जे खच्चीकरण असतात ते थांबण्याच्या उद्देशाने आपण सायक्लोएज्यू म्हणून एक उपक्रम राबवतो। त्यातून आपण त्यांना शैक्षणिक साहित्य आणि सायकल
हे आपण भेट देत असतो.